माई मामाने गेले. असं बरोबर आहे. हा ते रिश्त्यानं बोले. हा ते मी काय तो ना तो रिश्त्यात बोलतो मी काय करू म्हणून म्हणायचं आहे. सुज्ञानाच्या पुढे अशा महामूर्खाला झुकावंच लागेल. सुज्ञानाच्या पुढे अशा महामूर्खाला झुकावंच लागेल. आणि केलीच कधी मनमानी तो कुत्र्यासारखं भुकावंही लागेल. केलीच कधी मनमानी तो कुत्र्यासारखं भुकावंही लागेल. अरे पाहिले धडे इतिहासाचे किती आहे बैमानी. पहिले धडे इतिहासाचे किती आहे बैमानी. अशा नालायकाच्या तोंडात जाता जाता पान खाऊन थुकावंही लागेल. तुला लाल लाल करून ठेवावं लागेल. आता मला सांगा मी मगाशी तुझी सरली होती का. मला म्हणते एवढ्या दिवसाचे गाणं म्हणते. तू कोण किती वर्षाचे गाणे म्हणलं. बरं म्हणलं तर म्हणलं काही हरकत नाही. मी मगाशीच रांड बायला बंदूक चलेगीच्या रांड बायल्यानं निमतायल्याचं गाणं म्हणलं होतं का नाही म्हणलं होतं. ती सरली होती का रे. तिरंग्याची छडी खतम झाली का तुझी. तर त्याच्या वरच्या तुला बोलायला पाहिजे का नाही. पुणे याला निमतायला गांडू गुंड्या सांगते मला. आणि हा शहाणपण सांगते. तुझी शायरी दाखवतो कसं राहते ते उमजवून देतो बापू. तुला म्हणलं होतं तरी म्हणलं होतं खरी आपल्या अवलादीच्या असतील खऱ्या बापाच्या असतील तर उजरानं घे. पण शेवटी तू दाखवलास ना आपली अवकात. कोण्या अवलादीच्या हौसते. याचा बापच तसं असेल 17 बीजाचा. याचा बाप 17 बीजाचा असेल. आणि म्हणून काय आता जाऊ दे वेळ भर. तेरे रस के कमर तूने पहली नजर. तेरे रस के कमर तूने पहली नजर. जब नजर से मिलाई बता गया. तुझ्या टांगेवर मांडून फलको तुझा. तुझ्या टांगेवर मांडून फलको तुझा. महापुरुषी बस होते बिलकुल एका माणसा नाही. तुझे खांड नाही केलं तर काहीच नाही केलं रे. 1.5 फुट्या तसा नाही म्हणावं भाषावरती. तुझ्या टांगेवर फलको तुझा. फलक्या करून शिकवतो. का म्हणतो तुला वाटते का याला शिकव त्याला शिकव. हे अशा गोष्टी ह्याच तर तुझ्या गरमीच्या गोष्टी आहेत. ह्याच गरमीच्या गोष्टी आहेत. आणि ह्या गरमी 2 दिवसाची आहे. तुझी गरमी 2 दिवसाची. 2
गर्मी है हाँ। रात अंधेरी रात तुझी 2 दिवसाची गरमी कुठे आहे ए सुटू कोटरे पाहिलं चोरले आण लवकर आण चला 50 तर होत नाही ते काऊन 50 तर होते का 100 का होती द्यायला देताना आम्हाला जी भाऊजी हा वरची दे शहीद निशांतराव सुखदेवे यांच्याकडून 50 रुपये आणि महाराष्ट्राचे नामविख्यात माझे लाडके क्लांट मास्टर महेश भाऊ खडसे आणि सुलतान शेंडे सुवारी महेश भाऊ शेंडे यांच्याकडून 50 रुपयाचा दान आलेला आहे मी आणि माझा संचालक तरुणी आहे तर काय? आता मस्तीचा माझा तुझी तरवरते जागा नको खाजू किती झालं तुझे किती झालं तुझे आज माझा उजट किरण उधार उसनं करून कोटवडी दुसऱ्याची चोरी उधार उसनं कोटवडी करून दुसऱ्याची चोरी जसं तोंडात आलं तसं बोलते ना धावते हा शिरचोरी जसं तोंडात आलं तसं बोलते ना धावते हा शिरचोरी जगापुढे मांडू नको बाजार काही ह्या ठिकाणी आहेत बहीण बसल्या जगापुढे मांडू नको बाजार या ठिकाणी आमच्या माय बहीण आहेत बसल्या अरे सुधर शहरीत येणं भटता तर रायसिंग दाखवशी नसीब नंगे खोरी म्हणून का बोलायचं आहे अरे हमराई मेरे हमराई जंगल हो गया भाऊजी आता चाय पेते शर्त शेवटी अरे आहाजा टाकावाचा आहे का नवीन एकाने एक म्हणलं रातभरातून एकान पुरा तोच दाखवत तोच आणि म्हणून अरे आहाजा जल्दी आजा आहाजा जल्दी आजा तो के बुलावता
क्या है कैसी क्या है, अरे क्या है कैसी क्या है, तेरी सूरत तेरी बता, क्या है कैसी क्या है, सूरत तेरी बता, क्या भरपूर काही आहे, पण तू पहिल्या गावाचा मानकरी होता, पहिला गाव तुझा होता आणि म्हणून तुझे गाणे तोडण्याचं तोडता अशा पद्धतीने आलं. नाहीतर पुढे काही कमी नाही. म्हणजे एक ठण गाणं म्हणलं ना एकटं मोठ्या मुश्किलनं. मी पाहत होतो याच्यात नवीन टक्के केव्हा काढते म्हणून. अरे वा. तर माय बाप हो, एक माझ्याशी फरमाईश झाली होती रमाई व्हायला पाहिजे आणि म्हणून एक रमाई सादर करतो आणि मग नंतर माझ्या कार्यक्रमाची सांगता. मेघाताई वाघाडे यांच्याकडून ह्या विचारावरती 50 रुपयाचा दान आलेला आहे. मी विजयजी नेवारे यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचा दान आलेला आहे. मी आणि माझा संचालक तरुणी आहे. धन्यवाद. भीमाने जाणविली रूढी विषमतावादी, मानव हे कोटी बनविले समतावादी, त्याने माणसाला दिलेली आहे आझादी, त्या बुद्ध भीमाला करतो प्रणाम आधी. का असं पतिरातली तेरा रमाना कधीही कोणत्या गोष्टीची अपेक्षा केली नाही. एक दिवस पोट खिडकीनं साहेबांकडे जाते आणि म्हणते, साहेब मला पंढरपूर पाहायचं हो. साहेब विचारात करतात, पंढरपूर? बाबासाहेबांचा पण होता, मी ज्या धर्मात जन्मलो त्या धर्मात पडता नाही, पण माझ्या रमानं एवढ्या पोट खिडकीनं माझ्याकडे विचार मांडला नाही, बोलू करणार नाही. त्यावेळेस एका अडव्याला सोबत देतात, पंढरपूरला पाठवतात. पण दुर्दैवाची गोष्ट त्या पंढरपूरला जाऊनही त्या विठ्ठलाचे दर्शन होऊ शकत नाही. का ते मौत के घूट पिए जाने पर बंदी थी, दीदार देखने वाले की सल्तनत किस नियम दी थी, कानों सीसा जुबान काटती, यहाँ की वर्ण व्यवस्था इतनी गंदी थी. कुत्र्या मांजराचा मान होता, जिवंत माणसाचा तिरस्कार होता, हीच ती संस्कृती. आणि म्हणून त्या अनुयाला लाथा बुक्याचा मार खाऊन वापस यावं लागतं. त्यावेळेस बाबासाहेब त्या रमाचा चेहरा पाहून म्हणतात, रामू अगं रामू, का घेऊन बसते त्या पंढरपुराचं? तुला असा एक पंढरपूर घडवून देईल की ज्याचे चारही बाजूला दार असतील, चारही बाजूला जगातला कोणता येईल तो विना दर्शनानं जाऊ शकणार नाही. आणि म्हणून 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागाच्या माळभूमीत नागपूर सारख्या शहरात लाखो याच्या समेत दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होता. अध्यक्षीय भाषणाला जेव्हा सुरुवात करतात, त्या भाषणाला सुरुवात करण्याआधी लाखो वेळामध्ये नजर ठेवतात. त्या ठिकाणी रमा दिसली नाही. एक सुहासर बाई रडली नसेल असे थरथर रडायला लागले. आणि काय म्हणतात बाबासाहेब,
धुण्याकरिता पाणलोटावरती जाते त्यावेळेस शेजारच्या बाजारच्या भगिनी जमा होतात आणि म्हणतात राम राम रमा. एका बॅरिस्टराची बायको, एका घटनापतीची बायको, एक तरी पण जरा फुटकं कोणी नाही. रमा विचारात पडते, लहान तोंड करते घरी जाते. त्यावेळेस बाबासाहेब तिच्या चेहऱ्याकडे पाहतात. ती म्हणतात रामू काय घेऊन बसली त्या सोन्याचं? रामू काय घेऊन बसली त्या सोन्याचं? मी तुला मनात जर विचार केला तर तुझ्या तळपाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सोन्याने मिळवू शकतो. पण कुंकू मिळेल? कुंकू मिळेल? नाही मिळणार. त्यावेळेस शेणीच्या शेणीच्या गौऱ्या चण्याच्या जुड्या बाजारात न्यायची, एक एक पैशाचं गाठोडं जमा करायची. आणि माझे साहेब परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत आणि म्हणून मनी ऑर्डर करायची. त्या प्रसंगी काय झालं ऐका काय म्हणतो. जमीन अशी तप्त होती आणि तरी पण माझी रमा त्या अनवाणी बाहेर बाजारात आणि म्हणून बाबासाहेब स्वाभिमानानं मी बाबासाहेब तुझा मी आणि माझ्या संतप्त तरुणी आहे. सर ते शेवटी रमाला जेव्हा रोगानं पछाडलं अंतिम क्षणाच्या घटका मोजायला लागली त्यावेळेस एक नानकचंद रत्तू नावाचे अनुयायी साहेबाकडे जातात आणि त्या सांगतात. त्यावेळेस हातचं पुस्तक जागीच ठेवतात आणि रमाच्या खाटल्याजवळ येऊन येतात. ती अवस्था पाहून रामू काही चुकलं का ग माझं? काही चुकलं? करू तर काय करू? तुला ज्या रोगाने पछाडलंय ना त्याचे ह्या जगामध्ये असंख्य डॉक्टर मिळतील. पण माझ्या समाजाला, माझ्या बहुजन समाजाला जी लागलेली पीडा, जो लागलेला रोग आहे रमू, त्याचा मी फक्त एकमेव डॉक्टर आहे. एवढे बोलतात आणि सत्य शेवटी काय होतं लक्षपूर्वक ऐका मला.
दिलं, साथ दिली, प्रतिसाद दिली, ह्याबद्दल संपूर्ण रसिक मायबापांचा आभार मानतो. आणि मी माझ्या कार्यक्रमाची सांगता, मी माझ्या कार्यक्रमाचा मुजरा ह्याच ठिकाणी करतो. ओ निसर्गाची छाया शक्ती जीवे जानवाला खरी सुख शांती नाहो हे मानवा निसर्गाची छाया शक्ती जीवे जानवाला आमची कला सादर करण्याची आम्हाला सुसंधी उपलब्ध करून दिली. ते ह्या कार्यकारी मंडळाचे जे काही पदाधिकारी जण आहेत, ह्या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक आणि संयोजक, तसेच ह्या गावातील सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, जनता व्यक्तीचे अध्यक्ष, तसेच ह्या ग्रामवासियांना, दूरवरून आलेल्या माझ्या रसिक मायबापांना, तसेच रात्रभर सहकार्याची भावना दिली असे आमचे भाषाची निशांची सुखदेव यांना आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत कर्णमधुर असे आवाजात ऐकवलं असे हे साऊंड सर्व्हिसचे ऑपरेटर, त्यांचे सहकारी, या सर्वांना येणारे दिवस सुख आणि समृद्धीचे जाओ, भरभराटीचे जाओ अशीच त्या निसर्गाच्या चरणी प्रार्थना करतो. जे चांगलं होतं ते आत्मसात करा आणि जे वाईट होतं ते इथेच टाकून पुढचा मार्ग पत्करा. आणि म्हणून सरते शेवटी